नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे पापड पहा, अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेले आहेत. पापड तुम्हाला मी काही तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपले हे पापड आहेत ना, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाही. विशेष म्हणजे अजिबात हे पापड बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि वर्ष 2 वर्षासाठी ना हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरातील जी लहान मुलं असतात ना, ती कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात. तर बाहेरचे अनहेल्दी पॅकिंगचे कुरकुरे देण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारचे कुरकुरे बनवून ठेवले तर वर्ष 2 वर्षासाठी अजिबात खराब होत नाही. मुलं जेव्हा कुरकुरे मागतील ना, तेव्हा तुम्ही त्यांना असे हे बॉबी पापड तळून देऊ शकता. जर तुम्हाला तळायचे आणि तेलकट द्यायचं नसेल तर OTG मध्ये सुद्धा फ्राय करू शकता. खूप छान असे फ्राय होतात. पापड पहा, अजिबात करताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, कारण आपण हे बॉबी पापडची खिशी जी आहे ना, ती खूपच अगदी व्यवस्थित घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हे पापडांचं पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखावं हे देखील व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं तर तांदूळ आधी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर चाळणीमध्ये घालून त्यातलं सर्व पाणी निथळून घेतलं होतं आणि एका कॉटनच्या कपड्यावरती घरातच पंख्याखाली चांगलं सुकवून घेतलेलं आहे. त्यानंतर गिरणीतून जाऊन एकदम बारीक दळण करून आणलेलं आहे. आता हे तांदूळ जे आहेत ना, मी या ठिकाणी रेशनचे तांदूळच वापरून हे पीठ बनवलेलं आहे. रेशनच्या तांदळापासूनच आज आपण हे झटपट असे बॉबी पापड तयार करणार आहोत. तरीसुद्धा खूपच छान तयार होणार आहेत. तांदळाचं पीठ शिजवण्यासाठी गॅसवरती एक मोठं आणि जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं, अगदी सेम त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी त्याच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी घाला. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता पाण्यामध्ये लगेचच एक मध्यम आकाराचा चमच्याने 1 चमचा पापडखार घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पापडखार आवर्जून घाला. पापडखार घातल्यामुळे आपले जे बॉबी पापड आहेत ना, ते खूपच हलके फुलके आणि एकदम असे मस्त तळल्यानंतर फुगतात. लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे आपलं कच्चंच खाण्याचं तेल घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस आहे, पापड, खार, मीठ आणि तेल पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मध्यम गॅसवरती ह्या पाण्याला आहे ना, चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात. हे पहा, अगदी 4-5 मिनिटातच पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. अशी उकळी आल्यानंतर आपण जे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, ते सर्व पीठ एकदमच या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं असं पातळ पसरवून घ्यायचं आहे. लगेचच झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. आता झाकण कितपत ठेवायचं, जोपर्यंत हे उकळतं पाणी पूर्ण तांदळाच्या पिठावरती येत नाही ना, तोपर्यंत झाकण अजिबात ओपन करायचं नाही, काढायचं नाही. असं केल्यामुळे काय होतं, आपल्या तांदळाच्या पिठाच्या ना अजिबात गुठळ्या तयार होत नाही आणि आपल्याला खिशी घ्यायला अगदी सोपं पडतं. हे पहा, आता हे सर्व उकळतं जे पाणी होतं ना, ते सर्व तांदळाच्या पिठावरती आलेलं आहे. आता लगेचच झाकण काढायचं आहे आणि फटाफट लाटण्याने हे चांगले एकसारखं हाटून घ्यायचं आहे. अगदी अर्धा सेकंदामध्ये सर्व उकळतं पाणी तांदळाच्या पिठावरती येतं. जास्त वेळ अजिबात लागत नाही. आता लगेचच गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. कमी आचेवरती मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्याप्रमाणे लाटण्याने चांगलं हे तांदळाचं पीठ हाटून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 2 वाटी पाणी घातलं होतं. 2 वाटी पाणी पूर्ण तांदळाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे. याचा अर्थ आपण जे घातलेलं तांदळाच्या पिठासाठी पाण्याचं प्रमाण होतं ना, ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2च वाट्या पाणी घाला.
हे पहा, अशा प्रकारे सर्व तांदळाचं पीठ मी चांगलं असं हटवून घेतलेलं आहे. चांगली अशी खिशी घेतलेली आहे. अगदी परफेक्ट असं आपलं ही खिशी तयार झालेली आहे. आता थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि लाटण्याला जे पीठ लागलेलं होतं ना ते सर्व काढून घ्यायचं आहे. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे तांदळाचं पीठ जे आहे ना ते चांगलं असं दाबून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने असं थंड पाण्याचा हात घेऊन चांगलं दाबा, म्हणजे कसं हाताला चटका देखील लागणार नाही. असं दाबून ठेवण्यामुळे काय होतं, आपल्या ह्या पिठाला ना चांगली वाफ बसते आणि पीठ आहे ना ते मस्त असं शिजलं जातं. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी आचेवरती साधारणतः आपल्याला 8 ते 9 मिनटं हे मिश्रण जे आहे ना, हे तांदळाचे पीठ जे आहे ना ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. प्रत्येकी 2-2 मिनटाला झाकण ओपन करून चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं हे जे पीठ आहे ना ते तळायला लागणार नाही आणि अजिबात आपलं हे मिश्रण वाया देखील जाणार नाही. हे पहा, अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने चांगलं खालीवर करून घ्या. पुन्हा थंड पाण्याचा हात घेऊन चांगलं हे दाबून घ्यायचं आहे पीठ आणि झाकण ठेवून असं शिजवायचं आहे. हे प्रत्येकी 2-2 मिनटाला करायचं आहे. आपल्याला हे पीठ शिजण्यासाठी साधारणतः एक 8 ते 9 मिनटं लागणार आहे. माझे 1 वाटी तांदळाचं पीठ होतं म्हणून मला कमी टाईम लागत आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे बॉबी पापड बनवणार असाल ना तर तुम्हाला हे पीठ शिजण्यासाठी थोडासा टाईम जास्त लागू शकतो. हे पहा, या ठिकाणी साधारणतः अगदी कमी गॅसवरती 8 ते 9 मिनटं झालेली आहे. मी सुरुवातीपासून हे पीठ अगदी कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. आपलं पीठ जे आहे ना ते अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता हे पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, थंड पाण्याचा हात घ्यायचा, थोडंसं पीठ आहे ना ते घ्यायचं शिजलेलं, पिठाची गोळी होते की नाही ते पाहायचं. गोळी तयार झाली याचा अर्थ पीठ शिजलेलं आहे. त्याचबरोबर पीठ कुठेही बोटांना चिकटलं नाही पाहिजे. अशी गोळी तयार झाली, पीठ कुठेही चिटकत नाही हाताला, याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट असं शिजवून तयार आहे. अगदी ह्याच पद्धतीचं मऊसूत पीठ शिजवून घ्या. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते गरम गरम असतानाच एखाद्या जाड पिशवीमध्ये भरायचं आहे. जर तुम्हाला पिशवीचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी कॉटनचं एखादा कुठलाही रुमाल किंवा कापड असतं ना ते वापरलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला कॉटनचा एखादा कपडा वापरायचा असेल तर कपडा आधी चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, ओला करून घ्यायचा आणि ओल्या कपड्यावरती हे गरम गरम मिश्रण घालून चांगलं असं मळून घ्यायचं आहे. 7-8 मिनटं तरी चांगलं मळून घ्या, म्हणजे कसं काही गुठळ्या वगैरे राहिल्या असतील ना तर त्या सर्व निघून जातील आणि मस्त असं आपलं मऊसूत हे बॉबी पापडचं पीठ तयार होईल. मी हे पिशवीमध्ये भरलेलं आहे आणि चांगलं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 7 ते 8 मिनटं मळून घेतलेलं आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे साधारणतः 7 ते 8 मिनटं हे जे मिश्रण आहे ना मी चांगलं मळून घेतलेलं आहे. अजिबात ह्या तांदळाच्या शिजवलेल्या पिठामध्ये गुठळी नाही, अगदी असं मऊसूत असं तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच ह्याचे बॉबी पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत. बॉबी पापड तयार करण्यासाठी मी अशा प्रकारच्या थाळीचा वापर करणार आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे जे गरम गरम मिश्रण आहे ना ते चांगलं असं मशीनमध्ये दाबून भरून घ्यायचं आहे. एअर गॅप राहता कामा नये आणि जे उरलेलं मिश्रण आहे ना ते असंच पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे कसं थंड होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे मिश्रण गरम गरम असतानाच मी सोऱ्यामध्ये चांगलं असं दाबून भरून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे मस्त असे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, अगदी छान असे तयार होतात. हे जे बॉबी पापड आहेत ना आत्ता जरी तुम्हाला असे एकावर एक वाटत असले ना तरीसुद्धा सुकल्यानंतर वेगवेगळे होतात. म्हणजे कसं बॉबी पापड अर्धवट सुकले ना 5-6 तासानंतर तर तुम्ही ते वेगळे करू शकता. जर तुम्हाला वेगळे करायचे नसतील ना तर असे सुद्धा हे बॉबी पापड तळल्यानंतर छान तळले जातात, वेगळे सुट्टे करायची गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असे बॉबी पापड घालून घेत आहे. आणि आता हे बॉबी पापड तयार करताना ना एकदम मोठ्या मोठ्या स्टिक देखील तयार करायचे नाहीत, नाहीतर काय होतं त्यामध्येच तुम्हाला तोडाव्या लागतात, कारण तळल्यानंतर ना त्या खूपच हे बॉबी पापड फुगतात आणि कढईसुद्धा त्याला मावत नाही. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत. आपलं जे मिश्रण आहे ना ते अगदी छान असं मी खिशी घेतल्यामुळे अजिबात पापड तयार करताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, एकसारखे असे तयार होत आहेत. तुम्ही जेव्हा हे बॉबी पापड प्लास्टिकच्या कागदावरती घालणार ना तेव्हा कागदाला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही. असेच हे पापड सुकल्यानंतर आपोआप प्लास्टिकच्या कागदापासून वेगळे होतात. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे तुम्हाला मी बॉबी पापड तयार करून दाखवते. अशा प्रकारे मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही हे पापड ना 2-3 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या, म्हणजे कसं 1-2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे पापड
पापड आहेत ना मी गच्चीवरतीच जाऊन तयार करून घेतलेले आहेत. आता हे जे पापड आहे ना मी 5-6 तासानंतर वेगळे करणार नाही आहे. जर तुम्हाला याच्या प्रत्येक स्टिक वेगवेगळ्या हव्या असतील ना तर 5-6 तास झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक असं बॉबी पापडची स्टिक वेगळी करून वाळत घालू शकता. पण मी असेच ह्यावेळेस ठेवणार आहे. मागच्या वर्षी मी प्रत्येक स्टिक अशा वेगवेगळ्या केल्या होत्या आणि त्यानंतर सुकवल्या होत्या. हे पहा, या ठिकाणी 3-4 दिवस मी चांगलं या बॉबी पापडला ऊन दाखवलेलं आहे. मस्त असे हे सुकलेले आहेत. आवाजावरून तुमच्या लक्षातच येत असेल. आपली जी बॉबी पापडची स्टिक आहे ना ती वाळल्यानंतर कुठेही मध्येच तुटलेल्या नाही. अख्ख्याच्या अख्ख्या या बॉबी पापडचे स्टिक निघालेले आहे. मस्त असे हे बॉबी पापड आपले तयार झालेले आहेत. आता तुम्हाला मी काही पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पापड किती मस्त ते कढईमधलं तेल देखील अगदी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये मी काही बॉबी पापडच्या स्टिक घालून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॉबी पापड अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना स्टिक जास्त मोठ्या न करता तुला छोट्याच तयार करायच्या आहेत. नाहीतर काय होतं तळायला गेल्यावरती तुम्हाला त्याचे तुकडे करावे लागतात. हे पहा, मस्त असे बॉबी पापड फुललेले आहेत. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता हे तळून घेतलेले बॉबी पापड एका प्लेटमध्ये काढून घेते. याच पद्धतीने तुम्हाला आणखी काही हे बॉबी पापड तळून दाखवते. आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरातील जी लहान मुलं असतात ना ती कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात. बाहेरचे पॅकिंगचे अनहेल्दी कुरकुरे देण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारचे बॉबी पापड बनवून ठेवले ना तर 1-2 वर्ष हा बंद डब्यामध्ये अजिबात खराब होत नाहीत. जेव्हा मुलं कुरकुरे खाण्याचा हट्ट करतील ना तेव्हा तुम्ही त्यांना असे बॉबी पापड तळून द्या. तुम्हाला जर तळून तेलकट द्यायचं नसेल ना तो OTGमध्ये सुद्धा फ्राय करू शकता. खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे मी काही बॉबी पापड तळून घेतलेले आहेत. मस्त असे फुललेले आहेत. तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाही. तुम्हाला मी काही बॉबी पापड तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अजिबात हे बॉबी पापड तेलकट झालेले नाहीत. मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये असे तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड नक्की करून पहा. घरातल्या सर्वांनाच आवडतील ही माझी खात्री आहे. चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.